जो पकड़ा ले संजय जो नमस्कार, मी मयुरी वर्मा. विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. मुंबई अहमदाबाद महामार्गावर ढेकाळे गावाच्या हद्दीत गुजरात वाहिनीवर वाघोबा मंदिराजवळ आज पुन्हा एक भीषण अपघात घडला, ज्यामध्ये एका 32 वर्षीय टेम्पो चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंजुनाथ रुद्रप्पा नंदी, वय वर्ष 32, राहणार हिरे बागेवाडी, तालुका जिल्हा बेळगाव, राज्य कर्नाटक येथील हा चालक रहिवासी होता. मिळालेल्या माहितीनुसार आज 5 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास वाघोबा मंदिराजवळ गुजरात वाहिनीवर 3ऱ्या लेनवर एक कंटेनर नादुरुस्त अवस्थेत उभा होता. मात्र त्याच दरम्यान मागून एक भरधाव वेगात येणाऱ्या टेम्पो चालकाचा त्याच्या टेम्पोवरील ताबा सुटला आणि तो उभ्या असलेल्या या कंटेनरला पाठीमागून जाऊन धडकला. उभ्या असलेल्या कंटेनरला टेम्पो चालकाने पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात घडला. टेम्पो चालक मंजुनाथ नंदी हा तो ज्या बाजूने बसला होता त्याच बाजूने कंटेनरला ठोकल्याने टेम्पो चालक मंजुनाथ गंभीर जखमी झाला होता आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. तर या टेम्पो मधील क्लीनर जखमी झालाय, त्याच्या डोक्याला मार लागला आहे. अतिशय भीषण हा अपघात घडला. तर ही धडक इतकी भीषण होती की टेम्पोचा पूर्ण चेंदा मेंदा झालाय. त्यामुळे चालक व क्लीनर हे कॅबिन मध्ये अडकलेले होते. अगोदर या अपघातातील गाड्यांना वेगळे करण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली आणि नंतर रुग्णवाहिका चालक व समाजसेवक अकील सय्यद व त्यांच्या टीमच्या मदतीने कॅबिन मधून जखमी व मृत टेम्पो चालक यांना बाहेर काढण्यात आले. 32 वर्षीय मंजुनाथ नंदी असे मृत टेम्पो चालकाचे नाव आहे. तर टेम्पोतील क्लीनर जो जखमी झाला आहे त्याचे नाव शिवानंद अंकलेगी, वय वर्ष 28 असे आहे. तो सुद्धा कर्नाटक राज्यातीलच रहिवासी आहे. तर घटनास्थळी दाखल झालेले रुग्णवाहिका चालक व समाजसेवक अकील सय्यद व त्यांच्या टीमने मृताला शवविच्छेदनासाठी आणि जखमीला उपचारासाठी मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं आहे अशी माहिती मिळत आहे. तर या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार मुंबई अहमदाबाद महामार्गावर ढेकाळे गावाच्या हद्दीत मंदिराजवळ गुजरात वाहिनीवर 3ऱ्या लेनवर एक कंटेनर नादुरुस्त अवस्थेत उभा होता. मात्र माहितीनुसार या कंटेनरच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. मात्र त्यांनी दुरुस्तीचे काम सुरू आहे असे कोणतेही सूचना दर्शवणारे फलक किंवा चिन्ह त्या ठिकाणी लावले नव्हते. मात्र रस्त्यावर जर मध्येच गाडी बंद होत असेल तर सूचना फलक लावले पाहिजे. रस्त्यावर नादुरुस्त होऊन उभी असलेली गाडी विशेषतः रात्रीच्या वेळी धोकादायक असू शकते. त्यामुळे अशा गाडीजवळ सूचना फलक लावणे आवश्यक आहे. यामुळे इतर वाहन चालकांना धोक्याचा इशारा मिळतो आणि अपघात टाळता येतो. काळजी घ्या आणि सुरक्षित प्रवास करा. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.